नमस्कार मंडळी, राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आजच्या आधुनिक युगात शेती क्षेत्रातही प्रचंड बदल झाले आहेत। पूर्वी भात कापणीसाठी शेतकऱ्यांना खूप दिवस मेहनत घ्यावी लागायची, पण अत्याधुनिक मशिनरीमुळे हे काम अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने पूर्ण होतं। त्यासाठी आपण निघालो कोल्हापूरमध्ये हासुरतुमाला गावात। अशीच एका भात कापण्याची अत्याधुनिक मशिनरी आली होती। या मशिनरीमुळे शेतकऱ्यांचे काम खूपच हलकं झालं होतं। आता भात कापायला जास्त माणसांची गरज लागत नाही, फक्त काही जणांच्या मदतीने संपूर्ण प्लॉट मधील भात थेट मशीनद्वारे कापून पोत्यामध्ये भरले जाते। म्हणजे हाताने भात बांधायचा, उचलायचा, मळायचा हे सगळं श्रमाचं काम आता कमी झालं आहे। तुम्हाला इथं पाठ्यामध्ये व्हिडिओ मी दाखवलं भात मळणी कशी करतात, आणि पावसाळ्यामध्ये एक मी व्हिडिओ टाकला होता ते भात रोप कसं लावतात ते पण तुम्हाला दाखवलं आहे। त्याच भात रोपाचं आज कसं होतं, टपोरं भात निघतं कसं बघा की। भूमी म्हणजे आमची आई आपल्या बाळाला कशी देतच असते, तसंच धरणी माताचं काम आहे हो। म्हणजे भात पेरलं तर आपल्याला धरणी माता भाताची रासच करून देते की आपल्याला। तेच भात बाजारात तांदूळ म्हणून प्रत्येकाच्या घरीच असतेच की। मशीन बघायसाठी लोक सुद्धा शेतकरी किती जमा आलेत बघा की। मी पण बघायलाच गेलो होतो, मग व्हिडिओ पण करूया की म्हणालो। जरा अशा मशिनरी असल्या बघायला पण लय भारी वाटते राव। आणि ही मशीन चालवायला जास्त वेळ पण लागत नाही आणि भाताचं नुकसानही होत नाही। वेळ वाचतो, श्रम वाचतात आणि उत्पादनही वाढतं। त्यामुळे शेतकरी अधिक वेळ दुसऱ्या कामासाठी वापरू शकतो। भात मळणी ज्यांची मालक आहे त्यांची मुलाखत घेऊया की जरा। नमस्कार मंडळी, राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आपण आहे कोल्हापूरमध्ये आणि हासुरतुमालामध्ये, आणि हासुरतुमालामध्ये भात कापणे चालू आहे मशीनद्वारे। आपण वेगवेगळ्या पद्धती भात कापायला तुम्हाला मी व्हिडिओ इथं मागे पण दाखवले की झोडायची पद्धत आहे, मळणी पद्धत आहे। कारण ही आता अत्याधुनिक मशिनरी आहेत की जेणेकरून आपला वेळ पण वाचणार आहे आणि शेतकरी म्हणजे लवकरात लवकर मोकळा होऊ शकतो आणि ही भाताची गठरी टाकू शकतो। आणि त्यासाठी खास देवावरून आपले मित्र आलेले आहे। तुमचं नाव काय? सरदार पाटील देवाळे। देवा, आणि तुमचं मशिनरी कधीपासून तुम्ही घेतल्या? आता 9-10 वर्ष आली। आणि मशिनरी मध्ये तुम्हाला कसं वाटतंय, हे काम कसं वाटतंय करायला? आत्ताच्या पाहिलं तर आज कामाची, वेळेची बचत, पैशाची बचत ह्या मशीनद्वारे होऊन आलेली आहे। लोकांना आता तसं पाहायला गेलं तर जी वेळ महत्वाची, जे कामगार लोकांना वेळ मिळत नाही, त्यामुळे ही मशीन त्यांना अत्यंत उपयोगी पडत झालेली आहे। तरी कमीत कमी किती गुंठेवारीसने ही मशिनरी तशी परवडते? 10 गुंठेच्या वर चालते। म्हणजे काम लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हणायचं आहे। त्याचा फायदा काय तुम्हाला वाटतं? तसं वेळेची बचत, पैशाची बचत पण होतीच,
आणि मजूर आता सध्या युगात नाहीत. सगळ्यात मोठा प्रश्न लेबरांचा आहे. बरोबर. कारण आता माणसं जर सांगितले तर आज मुलग्याला पोरग्याला जर सांगितलं आज माणसं सांगा भात कापायला आणि तो माणूस 40 माणसं सांगितलं म्हणतोय आणि जागेवर जर कधी 15 माणसं येतात अशी परिस्थिती आहे. बरोबर 100% बरोबर आहे ती. मग त्यामुळे ही मशिनरी आपल्याला 100% उपयोगी पडली. 100% उपयोगी शेतकऱ्यांच्या पूर्ण उपयोगी येणारी मशीन आहे. हो. इथनं मागं तुम्ही कुठल्या मशिनरी तुमच्या असायच्या इथनं वापरलेलं तुम्ही ह्याच्या अगोदर वापरत होतो आपण. हा. आणि ही मशिनरी कोणत्या कंपनीची आहे आणि कशी? डिडॉंग कंपनी कोरियन कंपनी आहे ही. हा. डिडॉंग म्हणून एकरी किती म्हणजे लगड भात कापणी एकरी किती आहे? जर प्लॉट एकरी जर चांगला असला तर 2 तासामध्ये होऊन जाते. 2 तासामध्ये होऊन जाते. शेतकरी पूर्णपणे रिकामा घरी भात जाते. पिंजार पसरून मिळते. भात चांगलं 90-95% पूर्णपणे वाढ दिले गेले जाते. बरोबर. आमचा अनेक मित्र आहेत शिक्क्या म्हणून. काय तुम्हाला म्हणजे ऑपरेटर आहेत ते आणि खास ऑपरेटर आहेत काय? फक्त काय इकडे आसूरमध्ये या भागात आपल्या कट्ट घाततात. ते कट्ट घालू नये ही माणसांची तक्रार आमची आहे. कट्टे म्हणजे किती प्रमाणात कट्टा असतात? मोठं असतात का? मोठं असते. मिशन वरून लागतं परत लॉम सोडते ते बाहेर. हा हा हा. ज्यावेळी लॉम सोडते ते पडते परत कट्ट्यावर खाली गेली परत लॉम आत येते. ज्यावेळी ते बडवते ते बडवा जे कट्ट्यावर वरण एवढं ईदभर राहते. बरोबर. ते लागत नाही. बरोबर. जमिनीचं जेवढं सपाटीकरण असेल तेवढं यांत्रिकरण चांगल्या पद्धतीनं काम करते. म्हणून शेतकऱ्यांनी आता मशिनरीला कशा पद्धतीनं उपयोगाची आहे मशीन कसं चाललं पाहिजे जरा प्रॉब्लेम होते. मग काम हलकं झालं का नाही? 100%. 100% म्हणजे 2 दिवसाचं काम 1.5 तासात झालं. एक नंबरच काम आहे. आणि हे आमचे बघा श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काय सांगायचं आहे? काय सांगणार 2 दिवसाचं काम 1 तासात होते. मग असं टोपी लावून बसलं तरी पण चालते माणसं लावून काम कसं आहे? याचं काम आहे 1 नंबर आहे. आमचं मामा आहे ते पूर्ण इंडिया फिरून आलेले आहेत आणि ह्या गोष्टी त्यांच्यासाठी काहीच नाहीत. असं काम आहे यांचं. म्हणजे स्वामी समर्थांचं भक्त असलं मशिनरी 1 नंबर आहे. नवीन अत्याधुनिक पद्धतीची आहे. जुन्या झालेल्या बंद करून मालकांना नवीन मशीन आणले. जसं नवीन तसं नवीन आणतात. देवाला मला चांगले ह्यात बरेच 10-15 वर्ष धंद्यात असल्या कारणाने चांगली सेवा देतात. बरोबर. चला श्री स्वामी समर्थ. दिलीप तुम्हाला काय सांगायचं सांगा. काय सांगायचं मशिनरी? म्हणजे आता आधुनिक शेतकऱ्यासनी ही गरज आहे आता. म्हणजे पूर्ण आपलं शरीर वाचण्याचं काम आहे. म्हणजे म्हातारपणात काय त्रास नाही. म्हणजे शेतकऱ्याने हेच आता बघायला पाहिजे की बाबा आपल्याला पुढे भविष्यात गुडघे व्यवस्थित राहा पाहिजे, पाय व्यवस्थित राहायला पाहिजे. या मशिनरी 100% वापरायला पाहिजे. यात पैसे पण जास्त खर्च होत नाहीत. असं लोकांनी वाटत असेल की बाबा यात पैसे खर्च होते. कमी खर्चामध्ये सगळे काम होते असं म्हणायचं. लेबर पेक्षा याला कमीच खर्च होतो. आज ह्या रानाचा विचार केला 4-5 हजार रुपये खर्च येणार 2 दिवस व्हायचं आणि 1 तासामध्ये 3,000 मध्ये काम पण पसरलं गेलं. ओके सर काय अडचण लय भारी वाटते. शेवटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते पिंजर पसरलेलं आणि इथंच मी व्हिडिओ थांबवतो. नमस्कार. अशा आधुनिक साधनांचा वापर केल्याने शेती अधिक प्रगत होतेच. प्रत्येक शेतकऱ्याने या अत्याधुनिक मशिनरीचा उपयोग करून आपले श्रम खरोखर वाचवावे. आपलं उत्पादन पण वाढतं आणि आधुनिक शेतीकडे पाऊल टाकलं जातं. हेच आजच्या काळात खऱ्या अर्थाने शांतपण आहे. भात कापणीतील अत्याधुनिक मशिनरीमुळे शेती क्षेत्रात नवीन क्रांती घडत आहे. ही प्रगती म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीला आधुनिक तंत्रज्ञानाने जोडच म्हणा की सर. किरकोळ वादळाने ज्यावेळी भात झोपतं त्यावेळी ते भात कापून या मशीनमध्ये घातलं तर मळणी पण चांगलं करतं. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.